उमापती महादेव की जय। अंबा माता की जय। बाके बिहारी लाल लाल की जय। श्री क्षेत्र घोटावडे भगवान महादेवाच्या ह्या पवित्र प्रांगणामध्ये, पवित्र अशा ह्या वायुमंडलामध्ये भगवंताची कथा आजपासून सुरू होत आहे. मनाला पावन करणारी ही कथा आहे. जीवनात आल्हाद आणणारी ही कथा, भगवंताची भक्ती प्रदान करणारी अशी ही पवित्र कथा. जळती दोषाचे डोंगर, ज्या कथेने आपले दोष जळून जातात. शुद्ध होती नारी नर, शुद्धता जीवनात येते. गाती ऐकती सादर, जे पवित्र हरी कथा. या कथेने मनुष्याला ज्ञान प्राप्त होतं. जीवाला शिवत्वाकडे नेणारी ही कथा, भगवंताची शिवकथा. नराला नारायण बनवणारी ही कथा आणि खऱ्या अर्थाने अंधाराकून प्रकाशाकडे नेणारी ही कथा आहे सज्जनाओ. आणि अनंत जन्माच्या भाग्याचा उदय होतो ना आपल्या, त्यावेळेस ही कथा आपल्याला श्रवण करायला मिळते महाराज. अनंत जन्माच्या भाग्याच्या उदयाने आणि ही कथा सुद्धा कथा सदा श्रवणम, सतत कथा श्रवण केली पाहिजे. परंतु ही कथा तशी ऐकायला मिळत नाही. ज्यावेळेस या भोलेनाथाची कृपा होते ना आपल्यावर, तरी कुठल्या तरी पिंडामध्ये हस्तक संकल्प प्रतिष्ठित होत असतो. सर्वांच्या सहकार्याने कथा होत आहे आणि आपलं भाग्य आहे महाराज. भगवंताच्या पावन दरबारात ही सेवा आपल्याला करायला मिळते महाराज. तो भोलेनाथ आहे, शिव आहे. शिव म्हणजे कल्याण करणारा आहे आणि आतापर्यंत आपलं कल्याणच केलेलं आहे त्याने. एक दिवस आपल्याला उपवाशी झोपवलं नाही अजून देवाने. एक दिवस आपल्याला वस्त्राशिवाय ठेवलेलं नाही आणि एक दिवस आपल्याला निवाऱ्याशिवाय ठेवलं नाही या देवाने. भगवंतानी काहीतरी आपल्याला द्यावं म्हणून कधीच मंदिरात येऊ नका. अहो कितीतरी दिलंय. आपलं श्वासोच्छ्वास चालू आहे ना, ते त्याच्या दयेमुळे. आपल्या रक्ताचं अभिसरण होतंय ना, ते त्याच्या कृपेमुळे. आणि त्या नित्य तत्व काढून घेतलं ना, जीवनामध्ये चैतन्य राहणार नाही. तो शिव आहे. शिव म्हणजे कल्याण करणारा. शिव म्हणजे पवित्र सच्चिदानंद रूपाय सच्चिद आनंद स्वरूप भगवान परमात्मा. कसा आहे तो भगवान परमात्मा सांगतो. देव सांगतात, अहम निर्विकल्प निराकार रूप. मी निर्विकल्प आहे, मला कुठलाही आकार नाही. विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम, मी सर्व इंद्रियांमध्ये व्याप्त आहे. मी सर्वांमध्ये व्याप्त आहे. सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंधाः, मी सगळ्यामध्ये समानतेने व्यापलेला आहे महाराज. हरि व्यापक सर्वत्र समान, हरि व्यापक सर्वत्र समान. हरि व्यापक सर्वत्र समान, हरि व्यापक सर्वत्र समान. प्रेम ते प्रगट हुई मैं जाना, प्रेम से प्रगट हुई मैं जाना, प्रेम से प्रगट हुई मैं जाना. टाळी वाजवा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम.
हरिव्यापक सर्वत्र समाना समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम. भगवान परमात्मा अनंत आहे. हरि अनंता हरि कथा अनंता. ओ अनंत आहे भगवान परमात्मा. तो हरी अनंत आहे आणि हरीच्या कथा अनंत आहे. परंतु ही कथा महाराज, ही कथा काही रड कथा नाही, ही कथा चराट कथा नाही आणि ही कथा दंत कथा नाही महाराज. पवित्र अशा ऋषी मुनींनी ज्यांचं गायन केलं ना महाराज, ती ही कथा आहे. या कथेमध्ये प्रत्यक्ष विष्णू ब्रह्मदेव सुद्धा तल्लीन होतात. ती ही कथा आहे. आपली सुद्धा धारणा तशी पाहिजे बरं का. आपली धारणा अशी पाहिजे, शिवोहम शिवोहम शिव केवलोहम. शिवोहम शिवोहम शिव केवलोहम. शिवोहम शिवोहम शिव केवलोहम. नित्यहम शुद्धोहम मुक्तोहम बुद्धोहम. नित्यं शिवोहम मुक्तोहम बुद्धोहम. नित्यहम शुद्धोहम मुक्तोहम बुद्धोहम. नित्यं शिवोहम मुक्तोहम बुद्धोहम. शिवोहम शिवोहम जय हो. शिव केवलोहम. शिवोहम शिवोहम शिव केवलोहम. शिवोहम शिवोहम शिव केवलोहम. शिवोहम शिवोहम शिव केवलोहम. आपली अशी धारणा पाहिजे, शिवोहम शिवोहम शिव केवलोहम. नित्यहम मुक्तोहम शुद्धोहम बुद्धोहम. मी नित्य आहे, मुक्त आहे, शुद्ध आहे, ज्ञानी आहे, अशी आपली धारणा पाहिजे. कधी जर तुम्ही पुरातन अशा शिव मंदिरात गेले ना महाराज, तर त्या ठिकाणी पहिल्या 5 पायऱ्या असतात महाराज. बघा, पहिल्या 5 पायऱ्या ते म्हणजे यम आहेत. नंतर दुसऱ्या 5 पायऱ्या असतात ते म्हणजे नियम आहेत. नंतर तो नंदी येतो ना, नंदी म्हणजे आसन आहे. यम नियम आसन. घंटा म्हणजे प्राणायाम आहे. बघा, गणपती बाप्पा ही धारणा आहे, पार्वती ध्यान आहे आणि मग त्यानंतर समाधी. असा प्रवास असतो तो. तो शिव जगाचं मंगल करणार आहे आणि त्या शिवाकडे त्या ठिकाणी भक्ती मागितली पाहिजे. कारण शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझ्या चित्ती. 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 वाचे वदता शिवनाम. वाचे वदता शिवनाम. वाचे वदता शिवनाम.
आहे. शिव म्हणजे कल्याण करणारा, शिव म्हणजे सत्स्वरूप, शिव म्हणजे पवित्र. पण तो भोळा आहे. तुका म्हणे भोळा पण जिंकू जाणे कळी काळा. जो कळी काळाला जिंकतो महाराज. गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वास्तुची हार. कंठी शोभे वास्तुची हार. काळ ज्याच्या ताब्यात आहे, कंठी शोभे वास्तुची हार, तो शिव आहे आणि चक्रवर्ती आहे महाराज. मग हा शिव परमात्मा रोजच आपण याचं दर्शन घेतो ना. विशेष करून श्रावण महिन्यात घेतात. परंतु हा शिवाचं स्वरूप कसं आहे हो, हे कधी आपण जाणलंच नाही, कधी माहिती करून घेतलं नाही. हा शिवलिंगाच्या रूपानेच का पूजला जातो. गज चर्म, हत्तीचं कातड पांघरून त्यावर का बसतो. व्याघ्रांबर का परिधान करतो. जटाजूट का धारण करतो. कधीतरी विचार केलाय का. ज्याच्या जटेमधून गंगेचं अवतरण झालेलं आहे असा शिव आहे. बघा बरं का, जगामध्ये सगळ्या नद्यामध्ये गंगा पवित्र आहे, सगळ्या नगरामध्ये काशी पवित्र आहे, सगळ्या मंत्रामध्ये ओंकार पवित्र आहे, सगळ्या देवामध्ये महादेव मोठे आहेत आणि सगळ्या व्रतामध्ये महाशिवरात्रीचं व्रत मोठे आहे महाराज. रामनवमी, कृष्णाष्टमी, वामन जयंती, नरसिंह जयंती, पण उत्तम शिवरात्र कशा करता म्हटले महाराज. सगळ्या नद्यामध्ये गंगा श्रेष्ठ आहे, ती भगवंताच्या जटेतून निघालेली महाराज. सगळ्या मंत्रामध्ये ओंकार श्रेष्ठ आहे, तो भगवंताचा मंत्र आहे. प्रणव, त्याला ओंकार म्हणतात. प्र म्हणजे प्रकृतीपासून निर्माण झालेला संसार रूपी महासागर. प्र, नव म्हणजे नाव, त्या महासागरातून तारणारी नाव. प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या संसार रूपी महासागरातून तारणारी नाव म्हणजे प्रणव, तो म्हणजे ओंकार. आणि सगळ्या देवामध्ये महादेव श्रेष्ठ आहे. देवो के देव सब बाबा आहे का नाही. सब देवों में देव निराले, जय बम बम भोले. सब देवों में देव निराले, जय बम बम भोले. सब देवों में देव निराले, जय बम बम भोले. सब देवों में देव निराले, जय बम बम भोले. जय बम बम भोले भोले भोले, जय बम बम भोले भोले भोले, जय बम बम भोले. जय बम बम भोले भोले भोले, जय बम बम भोले भोले भोले, जय बम बम भोले. सब देवों में जय हो, सब देवों में देव निराले, जय बम बम भोले. सब देवों में देव निराले, जय बम बम भोले.
बम बम भोले 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 जय बम बम भोले 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 जय बम बम भोले जय बम बम भोले 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 जय बम बम भोले 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 जय बम बम भोले सब देवों में देव निराले जय बम बम भोले सब देवों में देव निराले जय बम बम भोले सब देवों में देव निराले जय बम बम भोले सब देवों में देव निराले जय बम बम भोले। गणपति महादेव की जय। तालियां बजाओ, बढ़िया गा रहे हैं। सब देवों के देव महादेव। भगवान कशा स्वरूपात त्याची पूजा केली जाते? आपल्याला हा वारकरी संप्रदाय दिसतोय ना महाराज, त्याचं अधिष्ठान सुद्धा महादेव आहे महाराज. ओंकार हा मंत्र सगळ्या मंत्रामध्ये मोठा आहे आणि तो भगवंताच्या पासून निर्माण झालेला आहे. सगळ्या नगरीमध्ये काशी आणि सगळ्या व्रतामध्ये महाशिवरात्रीचं व्रत मोठं आहे महाराज. आणि वारकरी संप्रदायातलं जे गुरुस्थान आहे ना महाराज, वारकरी संप्रदायात ते भोलेनाथापासून सुरू होतं. आपल्याला हा वारकरी संप्रदाय दिसतोय आता महाराज. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता मच्छिंद्र तयांचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयांचा, मच्छिंद्र तयांचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयांचा. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गहिनी प्रती, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष वळला गहिनी प्रती, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गहिनी प्रती, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष वळला गहिनी प्रती. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्षाशी केला ओ गोरक्ष. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञान देवासार तो जविले. आज आपल्याला हा वारकरी संप्रदाय दिसतो, पण आदिनाथ गुरु सगळ्या सिद्धांचा आदिनाथ गुरु आहे. त्यानंतर मच्छिंद्रनाथ, त्यानंतर गोरक्षनाथ. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला आणि गोरक्ष वळला गहिनी प्रती, आणि गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवासार तो जविले. आणि ज्ञाननाथापासून ज्ञानोबापासून वारकरी संप्रदाय पुढे उदयाला आला, पण ह्याचा पाया हा भोलेनाथ आहे. बरोबर आहे ना? आणि मग मात्र त्या ठिकाणी पहा, ज्ञानोबा या संप्रदायाची आई आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रकट केली. भोलेनाथ कोण आहे महाराज?
कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. कोण आहे तो? पार्वतीचा पती योगीराज. योग्यांचे राजे येते. पार्वतीचा पती योगीराज तयाची या पाये माझे दंडवत. ज्ञानपरा योग्यांची माऊली आहेत आणि भोलेनाथ योग्यांचे राजे आहेत आणि विष्णू योग्यांचे ईश्वर आहेत. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुधरः. आणि योगी कोण आहे महाराज? दत्तात्रेय योगी आहेत. पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी. मुद्रा लावणे खेचरी प्राणायामी वैसला. आणि मग मात्र त्या ठिकाणी पहा खऱ्या अर्थाने गुरुचं स्थान या भोलेनाथाला आहे. तया परी श्री गुरु करती जय अंगीकारू आणि होऊन ठाके संसार मोक्षमया घवा. ज्ञानोबराय म्हणतात मी जरी तरलो असेल ना तर माझ्या गुरुचा प्रसाद आहे. ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. श्री गुरु सारे असता पाठी राखा. श्री गुरु सारे असता पाठी राखा. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. मी जर तरलेला दिसत असून ना पण कुणामुळं? आता उद्धरिलो गुरुकृपे श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. म्हणजे भोलेनाथ माझे गुरु आहेत आहे का नाही? इतरांचा लेखा कोण करी. इतरांचा लेखा कोण करी. सद्गुरु हा अनाथा माऊली कृपेची सावली गेले मज सद्गुरु सारिखा सोयरा सज्जन. आणि म्हणून ते ज्ञान जर प्राप्त करायचं असेल ना ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आख्यानावे तरी संतया भजावे सर्वस्वेशी. ज्ञानाची देवता ती भोलेनाथ आहे. नीट ऐका. आपल्याला जर बुद्धी पाहिजे असेल ना तर गणपतीची उपासना करावी लागते महाराज. प्रथम विनंती करू गणराया विद्या दया सागरा. अज्ञान तू हरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दुःख दारिद्र्य अवघे देशांतरा पाठवी. हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. बुद्धी पाहिजे असेल तर गणपतीची उपासना करायला लागते. संकट जर घालवायची असेल तर गणरायाची उपासना करायला लागते. पूजन करिता पूजन करिता या गणपतीचं पूजन केलं ना संकटे नासते संकटे नासती. पूजन करिता काय करतो तो? करी भक्ता प्रती सुख रूप. म्हणून गणपतीला बुद्धीसाठी प्रार्थना करायला लागते. हे सर्व सिद्धीच्या फल देणाऱ्या गणनायका गजवदना तुला नमस्कार असतो. तू आमच्या अज्ञानाचा नाश कर. तू आमच्या हृदयात वास कर. आमची सगळी संकट देशोधडीच लाव. हा असा नमस्कार करायला लागतो तर देव प्रसन्न होतो. आणि सांगावं लागतं चिंता क्लेश दुःख दारिद्र्य अवघे देशांतरा पाठवी. आम्ही असं सांगितलं की म्हणतात आम्हाला माहिती पण जपता का? म्हणता का मंत्र? आज एखादा श्लोक सांगितला ना रोज झोपताना म्हणतो आम्ही. त्या दिवशी सांगत होतो
कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हा मंत्र झोपताना 11 वेळा म्हणायचा. हे कृष्णा, हे वासुदेवा, हे हरी, आमच्या ह्या क्लेश जे आहे ना, दुःख, त्याचा नाश करतो. हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे, ओ मेरे प्रियतम. देवाला म्हणावं लागतोय, प्रेम करणे योग्य केवळ ईश्वर आहे. म्हणून बुद्धी गणराया देतो आणि विद्या ती सरस्वती माता देते. महाराज, हे शारदे माँ, हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ. वेदों ने जानी, वेदाने सुद्धा तुमची महिमा त्या शारदे मातेची. म्हणून सांगायला लागतं, नमस्ते शारदा देवी विना पुस्तक धारिणी, विद्यारंभ करिष्यामि प्रसन्न भव सर्वदा. नमस्ते शारदे सरस्वती मती प्रदे, वसत्व मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भवा. हे शारदे, ज्याला वक्तृत्व चांगलं करायचंय ना, त्यांनी ललिता स्तोत्र वाचावं. ललिता स्तोत्र म्हणून विद्या देणारी ती सरस्वती माता आहे. आपलं कल्याण करणारा अग्निदेव आहे. नीट ऐका बरं का, कोण काय करते हे लक्षात ठेवलं पाहिजे. संध्याकाळी दिव्याला नमस्कार करा. दीप ज्योती परब्रह्म, हे दिव्या तू परब्रह्म आहे. दीप ज्योती जनार्दना, तू जनार्दन आहे. दीपो हरतो मे पापम, तू माझं पाप हरण कर. दीप ज्योती नमस्तुते, नमस्कार करा दिव्याला. कल्याण करतो ना तो. शुभम करोति कल्याणम, तो शुभ करतो, कल्याण करतो, आरोग्य देतो. नुसतं आरोग्य देत नाही, आरोग्यम धन संपदा. पण आता ते राहिलंच नाही. सायंकाळचा तुळशीला दिवा राहिला नाही, तुळशीची रांगोळी राहिली नाही. 7ला मालिका चालू झाल्यात. आपली संस्कृती आपणच बिघडवली महाराज. आणि म्हणतात आम्हाला सुख मिळत नाही महाराज. अरे, सुख म्हणजे देव आणि देव म्हणजे सुख, बरोबर आहे का नाही? तुम्ही देवाची पूजा न करता सुखाचा विचार करताना मिळणार नाही महाराज तुम्हाला. तैसा स्वधर्म जरी लोपला, तरी सर्व सुखाचा थारा मोडला. आणि जैसे दीपासवे हरपला प्रकाश जाय. नीट ऐका, तुमच्याकडे जर लाईट गेली तर प्रकाश करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? काय करावं लागेल? दिवा लावायला लागेल, बरोबर आहे ना? दिवा लागाय. आता विचार करा, दिवा विझवून प्रकाशाची अपेक्षा करणं मूर्खपणाचं आहे, बरोबर आहे का नाही? दिवा विझवून प्रकाशाची अपेक्षा करणं मूर्खपणाचं आहे. तसं देवापासून लांब जाऊन सुखाची अपेक्षा करणं मूर्खपणाचंच आहे ना. अपनी हर समस्या का कारण भगवान से विमुक्त आहे. तुम्हाला कशाची जरी भीती वाटत असते ना सज्जनाओ, तर समजायचं आपली भक्ती कमी आहे, बाकी काही नाही. भगवान का नाम जाप तुम्हारे सभी ग्रह और नक्षत्र का प्रभाव शांत कर देता है. म्हणून देवाला विनंती करायला लागते, देवा मैं करता रहूं गुणगान, मुझे दो ऐसा वरदान. मैं करता रहूं गुणगान, मुझे दो ऐसा वरदान. मैं करता रहूं गुणगान, मुझे ऐसा दो वरदान. मैं करता रहूं गुणगान, मैं ऐसा दो वरदान. तेरा नाम लेते लेते इस तन से निकले प्राण. तेरा नाम लेते लेते इस तन से निकले प्राण. मुझे दो ऐसा वरदान, मैं करता रहूं गुणगान, मुझे दो ऐसा वरदान.
रहूं गुनगान, मुझे दो ऐसा वरदान, तेरा नाम लेते लेते इस तन से निकले प्राण। हे देवा, म्हणून त्याची उपासना करावी लागती. अग्नी आपलं कल्याण करतो, सूर्य आपल्याला आरोग्य देतो. महाराज आदिदेव नमस्तुभ्यं प्रसिद्धमं भास्कराः. कधीतरी नमस्कार करा ना. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसिद्धमं भास्कराः, दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. ओम मित्र रवि सूर्य भानु खग पुषण हिरण्य गर्भ मरीच आदित्य सवित्र अर्क भास्करभ्य नमो नमः. मारावं नाव घ्यायला लागतात. हे जरी नाही जमलं ना, ओम श्री सूर्याय नमः, ओम श्री सूर्याय नमः फक्त 7 वेळा म्हणा. देव आपलं कल्याण करतो. आणि 1 लोटा जेल द्या त्याला. काय होतं माहिती का? आदित्यस्य नमस्कारम एक कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यम न उपजायते. हजारो जन्मात दारिद्र्याचा सामना करायला लागणार नाही सूर्याला नमस्कार केला तर. डोळ्याचं आरोग्य चांगलं राहील सूर्याला नमस्कार केला तर. आरोग्य सूर्य देतो, कल्याण अग्नी करतो, बुद्धी गणपती बाप्पा देतो, विद्या सरस्वती माता देते, आणि आपल्याला मोक्ष भगवान विष्णू देतो. महाराज मुक्ती प्रदाता सर्वेशाम विष्णुरेव न संशयाः. भगवान भोलेनाथ म्हणतात, सर्वांना मुक्ती देणारा, सर्वेशाम मुक्ती प्रदाता, प्रदान करणारा विष्णुरेव न संशया. पण उद्धारासाठी ज्या ज्ञानाची गरज आहे ना, आपलं जीवन दिव्य बनवण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे ना, आणि खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचं सार्थक होण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे ना, ती ज्ञानाची, आणि ती ज्ञान प्रदान करणारी देवता म्हणजे भोलेनाथ आहे. महाराज तरी विचार करा. नाही तर काय होतं माहितीये, जीवन जगत असताना जीवनच कळत नाही. महाराज माणसाला ज्ञान पाहिजेनच. एक ऐकला होता विचार शाळेत असताना, ज्ञान तेथे तिथंच मान मिळतो ना. विद्वान सर्वत्र पूज्यते. ज्ञान तुमच्याकडे असेल ना, स्वदेशे पूज्यते राजा, पण विद्वान सर्वत्र पूज्यते. एक वाक्य घरी घेऊन जा महाराज. आपल्या जीवनाला आदर्शवत बनवण्यासाठी, दिव्य बनवण्यासाठी ज्ञानाची गरज आहे, आणि ते ज्ञान भोलेनाथ देतो. आणि माणसाला ज्ञान सुद्धा पाहिजे, परंतु ते ज्ञान कुठं वापरायचं याचं पण ज्ञान पाहिजे. नाही तर सगळी शास्त्र पाठ आहे, पण देवाचं नाव घेत नसतं तर ते ज्ञान उपयोगाला येत नाही. महाराज आणि खऱ्या अर्थाने भोलेनाथाची कृपा असल्यानंतरच त्या ज्ञानाचा वापर आपण योग्य वेळी करू शकतो. ज्ञान ती विद्या माणसाला जीवनातून मुक्त करते. सा विद्या, तिला विद्या म्हणतात महाराज. आणि ज्याला विद्या प्राप्त होते ना महाराज, विद्या ददाती विनयन, त्याचं जीवन विनम्रतेने भरून जातं. महाराज काय देते विद्या? होय, विद्या ददाती विनयम, विनय देते विद्या. महाराज म्हणून सांगता, विद्या विनयन शोभते. जो नम्र झालाय ना, त्याला खरी विद्या प्राप्त झाली, त्याला खरं ज्ञान प्राप्त झालं. महाराज नम्र झाला भूता, तेनेच कोंडिले आनंद, तेने कोंडिले अनंता. नमनते नम्रता अंगी, नेघे रंगी पालट. आणि या भोलेनाथाला नमस्कार करावा लागतो का? भक्ती ते नमन. त्याची भक्ती करणं म्हणजे नमस्कार करणं आहे. महाराज काही करावं, एक नमस्कार त्या भोलेनाथाला केला ना, तो देव आपल्या सोबत जोडला जातो. कधीतरी विचार करा ना, एक नमस्कार केल्याने तो देव आपल्या सोबत जोडला जातो. सकाळी सकाळी जर त्याला नमस्कार केला ना, जीवनातलं मागचं झालेलं पाप निघून जातं. दुपारी त्या भोलेनाथाला नमस्कार केला ना, मागच्या जन्मातलं पाप निघून जातं. आणि सायंकाळी जर भोलेनाथाला नमस्कार केला ना, 7 जन्म कृतम पापम, 7 जन्मातली पाप निघून जातात. अशी याचा महिमा आहे. सौराष्ट्र सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जैन्या महाकालम ओंकार ममलेश्वरम पर्ल्या मोजनाथंच डाकिन्याम भीमशंकरम सेतु बंधे तु रामेशम नागेशम दारुकावणे वाराणस्यम तु विश्वसम त्र्यंबकम गौतमी तटे.
आणि हिमालय तु केदारम ग्रीष्ण्यचम च शिवालय एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातपठे नर सप्त जन्म कृतम पाप स्मरणेन विनश्यति. म्हणून तर आपण म्हणतो ना वाराणस्यां भैरव देवम संसार जन्म बंधनात्. वाराणस्यां भैरव देवम संसार जन्म बंधनात्. अनेक जन्म कृतं पापम अनेक जन्म कृतं पापम दर्शनेन विनश्यति. याच्या एका दर्शनाने अनेक जन्मातली पाप जातात. म्हणून तर खऱ्या अर्थाने शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय. हे शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय. 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 शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः जय शिवाय. हो शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय. शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय. शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय. शिवाय नमः शिवाय नमः 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 शिवाय. शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय. शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय. पार्वती महादेव की जय अंबा माता की जय. आणि ज्या दिवशी तो भोलेनाथ तुमच्यावर कृपा करीन ना महाराज आणि ज्या दिवशी तुमचं लक्ष त्या भगवंतावर केंद्रित कराल ना त्या दिवशी सर्व समाज तुमच्यावर लक्ष केंद्रित केल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्याचा विचार करू नका महाराज. जीवन स्वतः मोठं होण्यासाठी महाराज स्वांत सुखाय. म्हणूनच त्याची कथा आपल्याला ऐकायला मिळाली महाराज. हे आपलं परम भाग्य. या कथेमध्ये तो भोलेनाथ प्रत्यक्ष उभा आहे. का पाहिल्यानंतर लक्षात येतं आपल्याला महाराज की कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम तेथीचे उत्तम चरण रजर वंदिता. कथा त्रिवेणी संगम कोण कोण आहे तिथं? देव भक्त आणि नाम. देव भक्त आणि नाम एक ते तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. जळती दोषाचे डोंगर. तो प्रत्यक्ष उभा आहे या कथेमध्ये ना. असे देव
तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा. हो तेथे समचरणाची शोभा, तेथे समचरणाची शोभा, तेथे असे देव उभा. हो तेथे असे देव, तेथे असे देव, तेथे असे देव उभा. भगवान परमात्मा त्या ठिकाणी आहे. तेथे असे देव उभा, जैशी समचरणांची शोभा. का हरी सदा वसे तत्र यत्र भागवता जनाः. हरी सदा वसे तत्र यत्र भागवता जनाः गायन्ति भक्ती भावेन हरेर नामम केवलम. जिथं त्याच्या नामाचं चिंतन केलं जातं ना, तिथं देव उभा असतो. अगदी तिथं तो, जिथं भगवंताचं नामस्मरण केलं जातं ना, अगदी तो भगवान परमात्मा कुत्र्यासारखा पडून राहतो. माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा, नारदा मी उभा, नारदा मी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. पण ही कथा ऐकण्यासाठी तशी लवकर मिळत नाही महाराज. पहिलं ह्या कथा ऐकण्याची आपल्या मनात इच्छा पाहिजे. काही भाविक असते त्यांच्या मनात ही इच्छा होती, काही भाविक असते त्यांच्या मनात ह्या कथा ऐकण्याची इच्छा होती गेल्या वर्षीच. परंतु दुसरीकडे पहिला नंबर आल्यामुळे तिकडेच कथा घेतली मी. पण इच्छा असून चालत नाही बरं का. नुसतं त्या इच्छेचा पाठपुरावा करावा लागतो. पाठपुरावा करणारी माणसं आहेत काही, त्यांच्यामुळे हे घडतं महाराज बरं का. म्हणजे भगवान कधी करतो अनुग्रह माहिती का, पहिली आपल्या मनात इच्छा पाहिजे आणि मग त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि मग देव आपला अनुग्रह करतो. कारण भगवंत आपल्यासाठी 100 पावलं 10 पावलं चालायला तयार आहेत. फक्त आपण त्या दिशेने त्याचा प्रवास करा. 1 पाऊल त्याच्यासाठी टाकला ना, देव आपल्यासाठी 10 पावलं येतो महाराज. का किती कृपाळू येतो महाराज. अनेक पापी लोकांचा त्यांनी उद्धार केलेला आहे ना. असा सत्संग घडण्यासाठी खूप जन्माचं पुण्य लागतं महाराज. सगळ्या गोष्टी घडतात महाराज, पण सत्संगेन परमप्राप्य दुस्तरम तर ते चिरात तस्मादती अति प्रयत्नेन सत्संग सततम कुरु अति प्रयत्नेन. सत्संगेन परमप्राप्य, परम असा परमात्मा आपल्याला सत्संगतीने मिळतो, या कथेने मिळतो. परंतु तस्माद अति प्रयत्नेन, अति प्रयत्न करावा लागतो. अति प्रयत्नाने काय, सत्संग सततम कुरुहु, सत्संग केला पाहिजे. का संत संगती वेगळे जाण, अनेक पावया माझे स्थान, नाही अनिक नाहीच साधन, सत्य जाण उद्धवा. भगवान परमात्मा सांगतात, बहु अवघड असे संत भेटी, बहु अवघड असे
दावी नारायणा ऐसे वर्म माझ दावी नारायण ऐसे वर्म माझ दावी नारायण. सत्संग घडणं अतिशय कठीण आहे महाराज. बहु अवघड असे संत भेटी, परंतु परी जग जेठी करुणा. देव आशाने पावायचा नाही रे, देव आशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव आशाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मला बा, हो मनी नाही भाव म्हणे देवा मला बा, देव आशाने भेटायचा नाही रे, देव आशाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. केला लाकडाचा देव त्याला अग्नीचे भेव, केला लाकडाचा देव त्याला अग्नीचे भेव, देव आशाने भेटायचा नाही रे, हो देव आशाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला.